आज आपण लाडकी बहीण योजनेची ई-KYC कशी करायची हे पाहणार आहोत। क्रोम किंवा गूगलमध्ये www.ladkibahin.maharashtragovernment.in याच्यावरती क्लिक केल्यानंतर येणारी जी पहिली टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। तिथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर लाभार्थी आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर दिसणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला खाली एक आधार प्रमाणीकरणासाठी संमतीपत्र आहे। मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। त्याखाली असणाऱ्या मी सहमत आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याखालील OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल। कधी OTP येण्यासाठी वेळ लागू शकतो। 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर OTP येतो। तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर OTP ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर त्याखाली असणारा कॅप्चा टाकायचा आहे। जसं लाभार्थीचं संमतीपत्र आलं होतं तसंच त्याच्या वडिलाचं लग्न झालं असेल तर नवऱ्याचं आधार क्रमांक टाकून त्याचंही संमतीपत्रक येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याचाही OTP आपल्याला येणार आहे। त्या संमतीपत्राखाली मी सहमत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचाही OTP पाठवा या बटनावरती OTP येण्यासाठी आपल्याला 2-3 वेळा प्रयत्न करावा लागेल, कारण की भरपूर लोक या वेबसाईटवरती ई-KYC करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर मगच हा OTP येतोय। तर संयम ठेवून हा OTP येण्याची वाट पाहावी। तो OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर पुढील पेज ओपन होईल। OTP टाकल्यानंतर वाट पाहावी। आपल्यासमोर असे पेज ओपन होईल। त्यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे जे नाव आहे ते आपोआप येईल। त्याच्या समोरच्या कॉलममध्ये आपल्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर आपल्याला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही यामधील होय नाही यातला पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर दुसरा पर्याय आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे यामधील सुद्धा होय नाही याच्यावरती क्लिक करून आपल्याला पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर खाली एक चेकबॉक्स आहे, त्यामध्ये असं लिहिलं आहे उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील अशा पद्धतीचा चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर थोड्या वेळानंतरच आपल्याला हिरव्या रंगामध्ये तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा मेसेज येईल व सदर लाभार्थीची ई-KYC पूर्ण होईल। या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।